हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यांचे खूप 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 आभार. तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या माझ्या प्रत्येक व्हिडिओला जे खूप सपोर्ट केला त्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. तर बघा, आजची सुरुवात म्हणजेच आजचा वार सोमवार. तर आजची सुरुवात झालेली आहे इडलीने. तर इडली 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 तर काय सांगायचं तुम्हाला, जे मुलं बोलतील ते बनवावं लागतं. तर ऑब्व्हियसली आय एम मदर, म्हणजे मला मुलांचं काही गोष्टी ऐकाव्याच लागतात. आणि स्पेशली ते लहान आहेत म्हणून चिडचिड खूप होते, पण काय करणार, पर्याय नसतो. मुलांसाठी बनवताना चिडचिड बाजूला ठेवावी लागते आणि हे सगळं बनवावं लागतं. आणि हे बनवताना अक्षरशः डोक्याचं मात्र होतं. तुम्हाला काय सांगू, एक वेळेस चपाती भाजी बनवली का काही टेन्शन नसतं, झटके पडते, सगळ्या गोष्टी होतात. पण हे इडलीचं रामायण म्हटलं की अक्षरशः डोकं खायला उठतं. इकडं बघू का तिकडे बघू का, काय करू नक्की मी. ए घ्या वडा घ्या, इडली घ्या, डोसा घ्या, पापड भाजी घ्या. बोला हे काय देऊ? जेव्हा जेव्हा इडली बनवेल, एक मिनिट. जेव्हा जेव्हा इडल्या बनवेल आणि जेव्हा माझे मिस्टर नसतील तेव्हा आमचं सरळ सरळ एकच पर्याय असतो, इडली बनवते. काही एक इडल्या ते खोबऱ्याची चटणी बनवते. पण सगळ्यात मोस्टली मुलांची एकच ऑफर असते माझ्याकडे की मम्मी इडली फ्राय कर. तर मी अशा पद्धतीने इडल्या फ्राय करते, जेणेकरून चटणीचं सुद्धा वांधं जातं, सांबारचीही गरज पडत नाही आणि पटापट त्यांना खाल्ली जाते मस्तपैकी. कढीपत्ता, हळद, मीठ, थोडंसं मोहरी आणि एखाद दोन मिरची माझ्यासाठी, कारण तिखट लागावं म्हणून. तर अशा पद्धतीने इडली फ्राय केली की इडलीच झंझट माझं निघून जातं ना. तर प्रत्येकाचं एक एक चव असते. डोसे बनव, ते हे काय ते म्हणतात, ते आप्पे टाईपमध्ये बनव, ते वाटी टाईपमध्ये इडल्या बनव. किती राडा तू, नुसती इडली म्हणून. इडली खायला पौष्टिक लागते पण त्याचा राडा किती असतो. पण मिस्टर नसले माझे की सहज पद्धतीने आम्ही एकच कुठला तरी आयटम बनवतो आणि बस. आज सकाळी ते कामाला गेल्या, काय तर कामाला गेले. तर आज काय झालं, आज चिमूच्या शाळेचा पहिला दिवस सुट्टीनंतर, दिवाळी सुट्टी संपली. तर तिने कालच सांगितले की मम्मी मला उद्या पहिला दिवस आहे ना माझ्या शाळेचा, तर मला इडली हवी आहे. तर इडली तिला द्यायला पण थोडीशी भीती वाटते, पण डॉक्टरांनी सांगितलं की तिला ऑलमोस्ट सगळं खायला द्या. तर देतो तिला, इडली पण देतो. बहुतेक जण म्हणतात की इडली तिला देऊ नका. ठीक आहे, ती बरी आहे आता. थोडंसं अजून इकडे इनमिन, कारण लास्ट टाईम मी जे टेस्ट केल्या गेल्या सोमवारी, तर थोडंसं आहे, थोडंसं इनमिन आहे. डॉक्टरांनी बोलवलेलं आहे, मेसेज केलेला आहे. सो आम्ही गेल्या फ्रायडेला गेली नाही, कारण पाऊस भरपूर. तुम्हाला सांगते त्या पावसात नको वाटतं, कारण दोघी मुलींना मी घेऊन कुठे जाणार, कारण मिस्टर होते माझ्या कामावर. तर त्यांना वाटतं नेक्स्ट फ्रायडे आपण जाऊया, सुट्टी घ्या, कारण जियाला पण सोबत घेऊन जावं लागेल, तिला ठेवणार कुठे, तर हा मुद्दा होतो. तर म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट फ्रायडे जाऊया. थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याला ज्या औषधं चालू केलेले आहेत त्या थोडंसं प्रत्येक गोष्ट तुम्हाला सॉल्व्ह करून नाही सांगू शकत. तर मस्त असं माझी इडली झालेली आहे. आणि इडली फर्मेंटेशन तुम्हाला आवडला का, मी तुम्हाला दाखवले. आणि जर तुम्हाला प्रमाण हवं असेल, तुम्ही तर माझ्यापेक्षा तरबेज आहात, मास्टर्स आहात, पण जर तुम्हाला प्रमाण हवं असेल तर नेक्स्ट टाइम तुम्हाला प्रमाणही सांगेन की इडलीला किती किती काय काय प्रमाण हवं. मलाही सुद्धा माहिती नव्हतं. म्हणजे मी पण माझ्या माहेरी ज्या एक ताई आहेत त्यांनी मला सांगितलं आणि उत्तम होते. तेव्हापासून मी हाच पर्याय यूज करते. आणि बाहेरचं इडलीचं पीठ कधीच मी आणत नाही. एकदाच आणलं होतं, ते आंबट लागतं आणि एकदम चिवटही लागतं आणि खाताना नको वाटतं ते विकतचं पीठ. त्यापेक्षा घरात परवडतं. राशनचे तांदूळ किती खर्च आहे, काही खर्च नाही. सो फायनली झालेली आहे माझी इडली. ते मी खाऊन घेते, मला भूक लागलेली आहे. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. आजचा माझा व्हिडिओ एवढाच. दुसरं काय तुम्हाला दाखवणार हो, घरातलं काय ब्लॉगिंग दाखवायचं. ओके, सो भेटूया नेक्स्ट टाइम. सो बाय.